नमस्कार. महाराष्ट्र वार्ता न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे व खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे काही समाजकंटकांनी. तर काय आहे सविस्तर बातमी व काय आहे प्रकार जाणून घेण्यापूर्वी अजून लाईक केलं नसेल नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वांच्या अगोदर पोहोचत राहतील. सर्वात मोठी घटना आलेली आहे ती म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केली म्हणून पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पोई नाक्यावर आंदोलन करण्यात महायुती सरकारचा निषेधार्थ घोषणाबाजी केली. हा आवाज कोणाचा? शिवसेनेचा. उद्धव साहेबांचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे अमर रहे अशी घोषणाबाजी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन केले. यावेळी शिवसेनेच्या कृषी शाखेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव, सातारा शहर उपप्रमुख गणेश अहिवळे यांनी सरकारला ठणकावं संबंधित समाजकंटकांस आमच्या हवाली करा असा इशारा देखील दिला. प्रताप जाधव म्हणाले, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस एका विकृताने केले आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. राज्याचे गृहमंत्री इथले असून महाराष्ट्र किती जागृत आहे हे या कृत्यावरून दिसून येते. शिवसेना असल्या कृत्यांना दाद देत नाही. उद्धव ठाकरेंनी आम्हाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राज्यात अशा घटना घडत असतील तर हे सरकार निष्क्रिय आहे, गणेश अहिवळे म्हणाले. शिवसेना पक्षाच्या मासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे भ्याड कृत्य एका समाजकंटकाकडून झाले आहे. हे राज्य कुणाच्या हातात आहे हे अशा घडलेल्या घटनावरून दिसून येते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत हे कणखर नेते असून त्यांची वाढती प्रतिष्ठा डोळ्यात खुपत आहे, म्हणून असे हे कृत्य घडवले जात आहे असं कार्यकर्त्यांनी सांगितले. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमा पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या समाजकंटकाचा कराड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेध करण्यात आला. या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील शिवसेनाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तर तुम्हाला काय वाटतं, हे समाजकंटक सापडल्या जातील का व सापडल्यास त्यांचे काय हाल होईल? असं वाईट कृत्य करण्याचा अंजाम काय असू शकतो? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा व अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वांच्या अगोदर पोहोचत राहतील.